पैठण शेगाव रस्त्यावरील गोदावरी नदीवर असलेल्या पाटेगाव पुलावरून मंगळवारी रात्री 7 वाजेच्या दरम्यान डॉक्टर असलेल्या महिलेने आपल्या 4 महिन्याच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे पैठण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। डॉक्टर पूजा प्रभाकर होरकटे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले। शहरातील आणि पाटेगाव येथील पाण्यात पोहणाऱ्या 6 तरुणांनी वाहत्या पाण्यात उड्या मारून आई आणि बाळाचा शोध घेतला। 2 तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, मात्र बाळ सापडले नाही। दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू आहे। या उच्च शिक्षित महिलेने आत्महत्या का केली हा तपास सुरू असल्याचे पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितले। सध्या जायकवाडी धरणातून 18,000 क्युसेक याप्रमाणे गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। असे असताना पैठण शहरातील डॉक्टर पूजा प्रभाकर होरकटे या महिलेने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव पुलावरून आपल्या 4 महिन्याच्या बाळासह गोदावरी नदी पात्रात उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळे तपास कामात अडचण आल्या। रात्री 10 वाजता काही तरुणांनी गोदावरी पात्रात उडी मारून शोध घेतला असता नदी काठावर एका झाडाझुडपामध्ये महिलेचा मृतदेह मिळाला, मात्र बाळ मिळालं नाही। तर बुधवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी होडीने शोध घेतला असता बाळाचा मृतदेह मिळून आला। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। माझ्या अंतर्गत येणारं गाव पाटेगाव। तर ग्रामस्थांच्या माहितीनुसार समस्त घटना ही 7 वाजेच्या अंदाजे घडली आहे। तर त्याचा लोकल मच्छीमार आहे, तर यांच्याद्वारे या बॉडीचा प्रेत शोधण्यात आले आणि शवाची देण्यासाठी शासकीय रुग्णालय पैठण येथे नेण्यात आले। नैसर्गिक आपत्तीची व्यवस्थापनाची जी काही आमची तुकडी आहे तर त्याच्यासोबत संपर्क केलेला आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा आमचा संपर्क सुरू आहे। इथं 2-4 जण उभं होते, तिकडून येत होते मोटरसायकलवर। लेडीज आली ती तिने डायरेक्ट पुलावरून उडी मारली खाली। तर मग ती हे झाली, चर्चा झाली इथं, पब्लिक वाढायला लागली। मग पोलीसवाल्यांना फोन केला, मग साहेब सगळे पोलीस संरक्षण इथं आलं। मग पोलीस संरक्षण आल्यानंतर पोलीस संरक्षणमुळे आम्ही धाव घेतली जंगलात आणि पाहिलं आम्ही पोलीस चौकून पाहत 2 तास आम्हाला पाण्यात गेले। तर ती आम्हाला बॉडी या ताट्याला गुंतलेली आढळली।